माझी चप्पलचा सत्यानाश केला कार्तिकनं. याच्यावर दगड ठेवला का रे चप्पलवर? नाही, एवढा मोठ्या दगडानं ते चप्पल हेच झाले. चला आता मी देवीत जात आहो दर्शनाकरता. हा, चला ते आम्ही अंबा देवीत आलो आहो. हो, चला आता आम्ही अंबादेवीच्या गेटपर्यंत येऊन पोचलो आहो. चला आता एकविरा देवीत आलो आहोत, छोट्या देवीत. मधला फोटो वगैरे काढू देत नाही म्हणून हा मागच्या पुढचा फोटो काढत आहो देवीचा. इथे प्रसादालय आहे. छान आहे. एकविरा देवीचं हे देवस्थान, हे एकविरा देवी आहे अमरावतीची. खूप मस्त छान बांधलेलं आहे मंदिर. कोणते आहे का तुझ्याकडे? आहे का आता घरी आणता येते? हमेशा छान इथे दुकानं राहतात, परमनंट दुकान आहे ते देवीतले. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, आज मी आणि माझी बाई आणि कार्तिक आम्ही अंबा देवीच्या दर्शनाकरिता गेलो होतो. तिथे जेवण वगैरे होतं. माझ्या मामीने आधी कुपन घेऊन ठेवलं होतं का तिथं 50 रुपयाचं कुपन घेतलं की जेवण मिळते 50 रुपयाचं पर कॅन्डिडेट. तर आम्ही तिथे जेवण वगैरे केलं. जेवण खूप छान होतं. अंबा देवीतलं जेवण वगैरे करून थोडंफार सामान वगैरे घेतलं आणि मला कार्तिकने छान ड्रेस घेऊन दिला आहे. ओढणी, पायजामा आणि हे वरची कुर्ती आहे. खूप छान आहे ड्रेस, व्हाईटमध्ये. ओढणी पण आहे पिंक कलरची. खूप छान ड्रेस आहे. कार्तिकने घेऊन दिला. खूप आम्ही काही थोडीफार चिल्लर खरेदी पण केली तिथे आणि घरी आलो जेवण वगैरे करून. छान मस्त जेवण झालं तिथे. अंबा देवीमध्ये 50 रुपयामध्ये मिळते आणि तिथे बाजूला एकविरा देवीचं जे मंदिर आहे तिथे 20 रुपयामध्ये जेवण मिळते. खूप छान टेस्टी जेवण राहते. भरपूर दिवसाची इच्छा होती की अंबा देवीमध्ये जाऊन जेवण वगैरे करायचं बा. तर आज आम्ही गेलो होतो जेवण करायला. चला मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.